बस ही हेमसाठी केलेली आहे. त्याच्यानंतर ही मध्ये जी मार्किंग केलेली आहे ती आपण हे फोल्ड करण्यासाठी केलेली आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणावर ते फोल्ड करायचं आहे. 260 बाय 200 हां 260 बाय 200 करू देऊ का. तर हे आपल्याला कट करायचं. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का की जेव्हा आपण ह्या ठिकाणी आता याचा जॉईंट आपल्याला कसा करायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. याच्यामध्ये जो जॉईंट केलेला आहे तो काय केलेला आहे, इथून जर कट करून टाकला ठीक आहे, तर इथून कट केलेला नाही आपण, म्हणजे हा असा फोल्ड केल्यानंतर हा पूर्णच्या पूर्ण असा होईल. बरोबर की नाही, हा पूर्ण आहे. पण आपल्याला काय करायचं आहे समजा टेपमध्ये म्हणजे थोडक्यातच करायचं असेल तर याला एक अशी रचना आणि हा पार्ट कट करून टाकला तर काय होईल, फक्त हा एवढाच इकडे येईल. म्हणजे एक रिवेट लावायची गरज पडेल. असं जसं आता याला 3 रिवेट लावले ना, असा क्रॉस होईल. हां असा क्रॉस होईल. पण एक लक्षात ठेवायचं, हे कट करत असताना हे जर इकडचं कट केलेलं असेल तुम्ही तर हे इकडचंच कट करायचं, ह्याच साईडचं कट करायचं. नाहीतर काय होईल, हे जर कट केलं तुम्ही तर हे असं बनेल, पण इथून जर कट केलं तर हे असं नाही बनणार, याचं याला लावावं लागेल. म्हणजे या ठिकाणाहून जर इथपर्यंत कट केलेलं आहे आणि ह्या ठिकाणचं इथपर्यंत कट केलेलं आहे तर ते या दोन्ही साईडला हां अपोजिट साईड. आणि जर समजा आता हे जे रिवेट याचं फोल्ड केलं आहे ना, त्यावेळेस काय करायचं, इकडूनच कट करायचं. हे कट केलं तर हा पार्ट आपल्याला याच्यावर लावण्यासाठी फोल्ड करायला लागेल. ठीक आहे, हे थोडंसं कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. तर आपण काय करू, याच्यामध्ये काय होईल आपलं अँग्युलर कटिंग पण होऊन जाईल. ठीक आहे ठीक आहे, आणि सिंगल रिवेट पण लावतो. हे पट्टीचं साईन मार्क करायचं. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, कट करत असताना जर इकडचा पार्ट कट करत असाल हां ठीक आहे त्या ट्रायंगलमध्ये, तर इकडचा पण हाच कट करायचा.